महाराष्ट्रात 40 पुढे देशात आघाडी 300वर. जनतेनं निवडणूक हातात घेतली होती. मोदी करिश्मा उतरलाय. त्यांना लोकांना पैसे देऊन आणावे लागत होते. राहुल गांधी यांना ज्या पदयात्रा केल्या त्यामुळे जनतेचा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीतून मांडलाय. अजित आणि शिंदे गट राहतील की नाही यात शंका असल्याचं नाना पटोले यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. बियाणांचा वाद, काळा बाजार, मंत्री गुंतलेले अशी लेखी तक्रार आली आहे. शेतकऱ्यांनी जगाव कसं, बाजारात 2000 आणि सपोर्ट प्राईस वेगळा असल्याचा ही घणाघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मी आपल्याला एक सांगतो की या सरकारने पाम तेलाच्या आधारावर आता पनीर जे तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. पनीर हे मोठ्या प्रमाणात विक्री होते. आता पाम तेलाने त्याची विक्री सरकारने त्याला मान्यता दिली आणि त्यामुळे दुधाला आपोआप भाव घसरायला लागला आणि लोकांना जे विटॅमिन्स पाहिजेत, जे पनीरच्या माध्यमातून लोक घेतात, ते त्यांना मिळत नाही. म्हणजे एकीकडे पैसा खर्च करूनही लोक त्याला कमी किमतीत मिळतं ते पाम तेलाचं पनीर, आणि पैसे खर्च करूनसुद्धा लोकांना जे विटॅमिन्स त्याच्यामधून पाहिजे ते पण मिळत नाही. सरकार दोन लोकांचं नुकसान करत आहे, जनतेचंही करत आहे आणि शेतकऱ्याचंही नुकसान करत आहे. आम्ही सरकारला, मला जेव्हा ही गोष्ट उघडकीस झाली, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मी त्यांना सांगितलं की याला आपण बंदी आणा या पाम तेलाच्या पनीरावर. त्यामुळे लोकांच्याही स्वास्थ्याला आपल्याला ताकद देता येईल आणि शेतकऱ्यालाही 2 पैसे मिळेल. पण शेतकरी विरोधी धोरण हे भाजप-प्रणीत सरकारचं आहे, हे जे आम्ही सातत्यानं सांगतो, तो आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला किती कमी भावात त्याला विकता येईल या पद्धतीचं धोरण महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करतंय आहे, हे चित्र आपण पाहतो. तटकरे पण कुठले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही आहे. मूळ प्रश्न आहे, आज महाराष्ट्रामध्ये 75% भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी कालच मराठवाड्याच्या दौऱ्यातून आलो. त्यांच्या बगीचे पूर्ण त्यांचे जळलेत, शेती पिकं नाहीशी झालीत, पिण्याचं पाणी नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार आणि सरकारमध्ये बसलेली लोक हे राजकीय मुद्दे उपस्थित करण्यापेक्षा त्यावेळेस जी काही परिस्थिती होईल ती राजकीय ती लोकांना दिसणारच आहे. पण आज शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना का दिसत नाही? गरीब माणसाला 15-15 दिवस, सामान्य माणसाला 15-15 दिवस, महिना पिण्याचं पाणी मिळत नाही, त्याच्यावर का लक्ष नाही? शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा नाही, त्याची काळजी या सरकारला का नाही? आणि म्हणून अशा दिशाभूल करणाऱ्या ज्या काही वक्तव्य त्याचं काय फार काही महत्त्व द्यावं असं काँग्रेसला वाटत नाही. आज ज्या पद्धतीनं या कोरड्या दुष्काळाच्या आणि भीषण पाण्याच्या टंचाईच्या याच्यामध्ये आणि सगळी पिकं जी नाहीशी झाली, ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे. आणि काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण स्थायी कमिशनरमध्ये ज्या काँग्रेसच्या नेत्याच्या कमिट्या बनवून सगळ्यांना आम्ही जे कामाला लावलेलं आहे आणि विदारक चित्र आज शहरात आणि ग्रामीण भागामध्ये या पाणी टंचाईमध्ये पाहायला मिळते आहे. आज महत्त्वाची बैठक होत आहे. आपण दुष्काळाची यात्रा पण सुरू केलेली आहे, भेट करतायत. अशाच वेळेला उद्धव ठाकरे सहकुटुंब इटलीला होते, आता लंडनला आहेत आपल्या घरी. काय वाटतं, त्यांनी इथे राहायला पाहिजे होतं, जास्त बरं झालं असतं? बघा, ते काही सरकार नाही आहे, त्याच्यामुळे सरकार नाहीत, त्यामुळे त्यांनी कुठं राहावं कुठं नाही हा प्रश्न तो त्यांचा व्यक्तिगत आहे. पण राज्याच्या सत्तेमध्ये जे बसलेले मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, अशा बिकट परिस्थितीमध्ये जनतेसोबत त्यांनी उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका काल पण आम्ही मांडलेली आहे. ते मुख्यमंत्री असते आणि ते तिकडे विदेशात असते तर त्यांच्यावरही आम्ही प्रतिक्रिया मांडली असती. पण ते आज कुठल्याही पदावर नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाचं काय आहे काय नाही त्याच्यावर काय चर्चा करायची आहे? सरकारचं आखरी सरकार मायबाप असतं आणि ज्यावेळेस जनता अडचणीत येतं सरकार मायबापनी त्यांच्यासाठी उभं व्हावं, अशा पद्धतीची भूमिका आहे. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की 2012मध्ये अशाच पद्धतीचा दुष्काळ आला आणि शेतकऱ्यांच्या बागा जाण्याची शक्यता झाली.
त्यावेळी शेतकऱ्यांच्या त्या पिकाला जगवण्यासाठी सरकारने पाण्याचे पैसे देण्याची व्यवस्था केली. त्यांचे पिकं पुन्हा उभे व्हावेत त्याच्यासाठी सरकारने राज्याच्या तिजोरीतून त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. पण सरकार आता म्हणतं की आम्ही 22,000 फळबागांना देऊ, 8,500 रुपये दुसऱ्या पिकांना देऊ. तर ही जी तुटपुंजी मदत आहे या मदतीनं चालणार नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं अश्रू आणि त्यांचं झालं नुकसान आणि त्यांनी घेतलेलं कर्ज या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत. ही पण एक गंभीर बाब आहे आणि हे कधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या काही भूषणावं नाही. त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही, याला राजकारणही होऊ शकत नाही. पण सरकारने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर रस्त्याची लढाई काँग्रेस लढेल या पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं हे झालं की बियाणाचा वाद आता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. कापसाचं सोयाबीनचं बियाणं हे ब्लॅक मार्केटिंगमध्ये विकलं जाते आहे आणि त्याला सरकारच्याच मंत्र्यांचा इन्व्हॉल्व आहे अशा पद्धतीच्या काल लेखी तक्रारी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात, संभाजीनगरमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये माझ्याकडे आल्या आणि अकोला जिल्ह्यामध्ये भर उन्हामध्ये एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की उन्हात बाहेर कोणी निघू नये आणि एकीकडे बियाणाचं वाटप चालू केलं आणि उन्हात शेतकऱ्यांना उभं व्हावं लागलं आणि त्याच्यात त्याला दुकान बंद करावं लागलं. बियाचा तुटवडा, त्याच्यामध्ये ब्लॅक मार्केटिंग. आता शेतकऱ्यांनी जगावं कसं हाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता ज्वारी शेतकऱ्यांची निघालेली आहे, ती ज्वारीसुद्धा सरकार घ्यायला तयार नाही आहे आणि बाजारामध्ये 2,000 रुपये भाव आहे आणि सपोर्ट प्राईस त्याचं जवळजवळ 3,200 रुपये आहे. तो सुद्धा सरकार घ्यायला तयार नाही. धानाचा तोच हाल आहे. म्हणजे सगळीकडे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं पाप हे सरकार करताना आपण पाहतो आहे.